ही रील पाहता तर आधी एक ग्लास पाणी पिऊन मगच पहा, का ते सांगते. तुम्ही कधी लक्ष दिलंय का, हिवाळा आला की आपल्याला तहान लागतच नाही. पण तहान न लागणं म्हणजे शरीराला पाणी नको असं कधीच नसतं. उलट थंडीच्या दिवसात डिहायड्रेशनची शक्यता अजून जास्त असते, कारण बॉडी खूप स्मार्ट आहे. थंडी पडली की आपली बॉडी लगेच सर्व्हायवल मोडवरती जाते. रक्तवाहिन्या आकुंचन पावतात जेणेकरून हीट आतच टिकून राहावी. या प्रोसेसमध्ये किडनीकडे जास्त रक्त पोहोचतं आणि किडनी तिचं काम करत करत जास्त पाणी फिल्टर करून बाहेर टाकते आणि इथेच गेम बदलतो. गरमी नसते, घाम नाही म्हणून तहानही जाणवत नाही. पण शरीरातून पाणी तर निघतच असतं, श्वासातून, लघवीतून, अगदी हलक्या स्वेटमधूनही. मग लक्षणं कशी कळतात? तर ती हळूवार येतात, जसं की ओठ फुटणं, चक्कर येणं, थकवा, डोकेदुखी, स्किन तडतडणं, डार्क रंगाची लघवी. आपल्याला वाटतं थंडीचे दिवस आहेत, नॉर्मल आहे. पण खरं तर हाच सगळ्यात मोठा धोका आहे. यात सगळ्यात गंभीर डिहायड्रेशन झालं तर रक्त घट्ट होतं, हार्टवरचं प्रेशर वाढतं, बीपी खाली जातं, किडनीवर लोड येतो, शरीराच्या अवयवांना ऑक्सिजन कमी मिळायला लागतं आणि काही केसेसमध्ये ऑर्गनसुद्धा फेल होण्याची शक्यता असते. म्हणून एकदम सिंपल, तहान लागण्याची वाट बघू नका. हिवाळ्यातही दररोज 2 ते 2.5 लिटर पाणी टार्गेट करा. थंड पाणी नको वाटत असेल तर कोमट पाणी प्या. फक्त पाणी नाही, सूप, हर्बल चहा, मोसंबी, संत्र, पालक, मेथी, गाजर, मुळा हे सगळं शरीराला नॅचरल हायड्रेशन देतं. विशेषतः मुलं आणि सिनियर सिटिझन्सना तहान जाणवतच नाही, त्यांना वेळेवर पाणी देणं गरजेचं आहे. सो हिवाळ्यात तहान कमी होत असली तरी शरीराला असलेली पाण्याची गरज कमी होत नाही, हे लक्षात ठेवा. ही माहिती कशी वाटली ते नक्की सांगा आणि लगावतीला फॉलो करा.